जय जय आजी गणनायका लंबोदरा विनायका वासतो त्रिलोका गौरी सुता नमितो तुझ वाग्देवी देवी शारदे कृपा प्रसाद लाभू दे मधी मंदा बुद्धी दे वरदायनी मज तैसे न मन देवांगना कुलदेवते संत जनास्ती नकरी मन मना गजानन महात्मा देवाय गजानन विजय ग्रंथ थोर भक्त जन आवडे फार पारायणे करती नारी नर समाधान चित्ता होत असे परी प्रपंचाचा भार सावनी करती व्यवहार कुणी होती लाचार सेवा नगडी हातुनी गुरु गुरु वाटे मनी रथ व्हावे पारायणी रमावे वाटे चिंतनी नतमस्तक चरणी व्हाव्या त्यासाठी गजानना वाटे दिली प्रेरणा दुरांकुराची रचना हाती करून घेशी तू स्तोत्र रूप नमस्कार पठण माते चिंता दूर अनुभवती जनसाचार प्रचिती ज्यांना आहे तसे त्यांचीच आज्ञा म्हणून चरित्र त्यांची लहान लेवयाशी कारणानिमित्त मात्र मी असे मूळ पोथी फार पायाला उशीर तयास्तव हे सारं थोडे क्यातल चले उपासना आहे त्यासाठी नामस्मरे देव पाठी भक्त तारितो संकटी पाप ताप भय हरक असा योगी गजानन शेगावा करण्या पावन माध्यान भगती जन अकस्मात पातला मागवदी सप्तमीसी आला ज्ञान रवी उदयाशी सुखदायी सर्वाशी भाविकांशी तारावया तिथे यग्रवाल नाम त्याचे बंकटाल रत्न त्याचे वाटे अमल गवचले भागित्याचे दिविदास नामे सज्जन राहत होता तिथे जाणं काही कारणे अन्नदान घडले होते त्या गृही उच्चिष्ट पात्रे बाहेर टाकिली गृहासमोर तिथं या योगीवर गजानन पातला नसे काही तयापाशी पाता वेडा भाषजनाशी भोपळ एक पाण्याशी वृत्ती सदा शांतती पातळावरची अन्न कन खाई एक वेचून भोपळ्यात नसे जीवन तरी न खंत मनी असे अन्न प्रब्रह्म जाणावया केली असे त्यांनी लिहिल्या जनरागी पटवया कृती अशी करीत असे बंकटला लाग्रवर पाहता झाला निश्चला निगती वाचे त्या भल योगीचं कोणी प्रगटला बंकटला निमित्ता झाला चित्ती संतोष पावला वृत्तांत तोच कथीला देवीदासा कारणी पंचपाक्वान्नाचे पानं देवीदास ठेवी आणून गजानन करी सेवन सवयिक करुणी जना माझी दामोदर देव कमुनी आणून हिर पाणी आणाव्या सत्वर जाता झाला त्या गृही समर्थांनी हसे केले पाणी आळावरी प्याले ब्रह्म होत पोत भरले कृतीने त्या दाविले नाही तिथे भेदाभेद रस गोडी तसा स्वाद सर्व ठाई ब्रह्मानंद जाणाराने जाणती इति श्री गजानन महात्मे प्रथम अध्याय समाप्त शुभम भवतु श्री गजानन महाराज की जय.